असं जर म्हटलं तर डायरेक्ट एवढंच लिहायचं डायरेक्ट. ठीक आहे. हा, अशा पद्धतीनं हे रिलेशन मी बाजूला लिहून ठेवतोय बघा इथं. बीटा इक्वल टू ट्वाइस अल्फा इथं बाजूला लिहून ठेवतो बघा. आता जाऊया आपण व्हॉल्यूमचा आणि अल्फाचा, व्हॉल्यूम कोएफिशियंट म्हणजेच गॅमा आणि अल्फा यांच्यात काय रिलेशन आहे. मग त्यासाठी मला फक्त इथं बघा मी इथं चेंज करतो. हे लक्षात आलं का रे बाळांनो? हो. हा, आता फक्त इथं चेंज करायचं आहे. आउन स्क्वेअरिंग म्हणलंय तिथं काय म्हणूया आता. आता हे तुम्ही ह्यात का बदल करायचं नाही बरं का. इथून पुढे लिहित जायचंय. तुम्ही इथून पुढे लिहायचंय, नाही माझ्यासारखं परत परत इथं याला चेंजेस करत बसाल. तसं नाही करायचं. विचारलं तर इथून पुढे जायचं. आणि तेही पूर्ण विचारलं तर नुसतं स्टेट गिव्ह राईट असं म्हटलं तर नुसतं हे लिहायचं रिलेशन त्यांच्यातलं. हे ऑप्टेन करत बसायचं नाही. ऑप्टेन दी रिलेशन म्हटलं तर मग सगळं लिहायचं. बरं, आउन स्क्वेअरिंग म्हणलंय तिथं काय म्हणतोय, काय करूया आता. व्हॉल्यूम आणायचं आहे. बरोबर. बर, टेकिंग क्यूब म्हणूया आपण. टेकिंग क्यूब. मग एल टी क्यूब, या बाजूचा क्यूब करतोय अगोदर. एल टी क्यूब इक्वल टू एल नॉट क्यूब इंटू 1 प्लस अल्फा टी रेस टू 3. बरोबर. मग एल टी क्यूब म्हणजे काय, तर ज्यावेळी मी एक्सपांड केला त्यावेळच्या लेंथचा क्यूब म्हणजे एल इंटू एल इंटू एल म्हणजेच व्हॉल्यूम. म्हणजेच काय, त्या टेम्परेचरला असणारा व्हॉल्यूम. मग त्या टेम्परेचरला व्हॉल्यूम किती आहे बघा इथं, व्हीटी म्हणजे व्हीटी झाला. मग एल नॉट क्यूब पण काय झाला, व्ही नॉट झाला. आणि मग आपल्याला इक्वेशन मिळालं व्हीटी इक्वल टू व्ही नॉट इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा टी चा काय क्यूब. हा, आता हेच इक्वेशन मला डायरेक्टली व्हॉल्यूम साठीच लिहायचं आहे. गॅमा घेऊन काल लिहिलं तसं व्हॉल्यूम कोएफिशियंट साठी डायरेक्ट लिहायचं आहे. म्हणजे काय लिहिणार मी, व्हीटी इज इक्वल टू व्ही नॉट व्ही नॉट इंटू ब्रॅकेट 1 प्लस गॅमा टी 1 प्लस गॅमा डेल्टा टी. पण डेल्टा टी म्हणजे टीच आहे. हे झालं इक्वेशन 2. आता करूया दोन्ही इक्वेट. मग 1 प्लस व्हीटी ला व्हीटी अनालॉगस, व्ही नॉट ला व्ही नॉट अनालॉगस. मग ह्या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट अनालॉगस. म्हणून मी लिहितो 1 प्लस गॅमा टी इक्वल टू 1 प्लस अल्फा टी चा काय क्यूब. मग आता क्यूब करायचं नाही बरं का, क्यूब नाही करायचं. नाही तर क्यूब तुम्ही असा कराल 1 चा क्यूब प्लस 3 इंटू अल्फा स्क्वेअर टी प्लस 3 इंटू अल्फा टी स्क्वेअर प्लस टी क्यूब. आहे का क्यूब. हा, असा क्यूब करायचा नाही. आपल्याला काय करायचं आहे, मगाच्या सारखंच काय घ्यायचं आहे, बायनॉमियल इंडक्शन. बायनॉमियल इंडक्शन. 1 2 3 टर्म सांगा, 3 टर्म सांगा मला आता. मग पहिली टर्म काय येईल बघा, 1 प्लस 1 प्लस 3 अल्फा टी 3 अल्फा टी प्लस अजून एक सांगा. 6 बरोबर, 6 अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर 6 अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर. त्या पुस्तकात चुकीचं आहे बरं का. तुमच्या पुस्तकात त्यांनी क्यूब कसा केलाय बघा, आहे का. असा क्यूब असतो का रे, नाही. हे बायनॉमियल इंडक्शन करायला गेलेत आणि करताना दुसऱ्या टर्म मध्ये 3 घेतला बघा. काय पाहिजे तिथं 6 पाहिजे. बर का अजून एक टर्म सांगताय, सांगतो की. हा, प्लस पहिली दुसरी तिसरी झाली, चौथी टर्म 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे 6 अल्फा क्यूब टी क्यूब. हा, बस झालं बघा. अशा पद्धतीनं तिथं पाहिजे होतं. तिथं जरा चुकलंय ते, जाऊ दे मोरू दे, आपल्याला काय गरज नाही त्याची. आपण आपल्या पद्धतीने जायचं. आता इथं अल्फा इज व्हेरी स्मॉल मगाशीच बघितले. So its higher order terms have negligible values for addition and subtraction.
ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन साठी ह्या निग्लिजिबल आहेत. हायर ऑर्डर टर्म अल्फाचा स्क्वेअर, अल्फाचा क्यूब हे निग्लिजिबल. मग निग्लेक्टिंग हायर ऑर्डर टर्म्स काय राहील सांगा? निग्लेक्टिंग हायर ऑर्डर टर्म्स ऑफ अल्फा फक्त काय राहिलं इथं? 1 plus 2 alpha. 2 3 3 अल्फा टी रे. हा मग 1 1 गेट्स कॅन्सल. म्हणजेच थोडक्यात इथं अल्फा इथं गॅमा पाहिजे बरं का. मग गॅमा टी इक्वल टू थ्राइस अल्फा टी 3 अल्फा टी. मग टी टी गेट्स कॅन्सल. मग काय आलं बघा? गॅमा इक्वल टू 3 alpha. थ्री अल्फा. टी अल्फा. अल्फा. अगदी बरोबर. गॅमा इक्वल टू 3 अल्फा. बघा हे दुसरं इक्वेशन रिलेशन बघा. गॅमा इक्वल टू 3 अल्फा म्हणजे गॅमा हा अल्फाच्या तिप्पट आहे. एखाद्या मटेरियलचा जर आपण लिनियर कोएफिशियंट घेतला आणि त्याचाच आपण जर एरियल कोएफिशियंट घेतला तर लिनियरच्या दुप्पट एरियल असतो आणि व्हॉल्यूम कोएफिशियंट घेतला तर एरियल लिनियरच्या तिप्पट तो असतो. मग ह्या दोघांच्या मध्ये रिलेशन घेऊया की आपण. या तिघांच्या मध्ये रिलेशन सेटअप करूया. कसं करायचं रे तिघांच्या मध्ये रिलेशन? बरे हे लक्षात आलं का रे? हो. हा घेताना क्यूब घ्यायचा आहे बरं का. तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही. कन्सिडर ए स्क्वेअर प्लेट ऑफ असं म्हटले डायरेक्ट आणि पुन्हा डायरेक्ट कन्सिडर ए क्यूब ऑफ साइड तर एल नॉट. तर डायरेक्ट घेतानाच क्यूब घ्यायचा आणि सांगतानाच असं सांगायचं 0 डिग्रीला त्याचा एका साईडची लेंथ घेतली तर एल नॉट होती, एका सरफेसचा एरिया घेतला तर ए नॉट होता आणि सगळा व्हॉल्यूम घेतला तर व्ही नॉट होता. आणि मग टी डिग्री पर्यंत तापवला त्यावेळी पुन्हा परत मी मोजलं. असं डायरेक्ट घ्यायचं बरं का एकत्रच. हा तर लेंथ मला एल टी एवढी सापडली. मग एका सरफेसचा एरिया एटी एवढा सापडला आणि सगळा व्हॉल्यूम वेटी एवढा सापडला. आणि मग लिहायचं ते तुमचं कन्सिडर ए स्क्वेअर प्लेट. ते म्हणायचंच नाही स्क्वेअर प्लेट. लिनियर साठी इक्वेशन स्क्वेअर करायचा आणि बेटा अल्फा मधलं रिलेशन काढायचं, क्यूब करायचा आणि गॅमा अल्फा मधलं रिलेशन काढायचं. आता या तिघांच्या मध्ये रिलेशन मला सेटअप करायचं आहे. या तिघांच्या मध्ये मला रिलेशन सेटअप करायचं आहे. काय करूया रे? तिघांचं रिलेशन कसं सांगू शकाल सांगा बघू. इक्वल घेऊया सगळं. हा गॅमा इज इक्वल टू 2 अल्फा इज इक्वल टू 3 अल्फा ना. गॅमा इक्वल टू 2 अल्फा. नाही गॅमा इक्वल टू 2 अल्फा कसली? नाही गॅमा त्यासाठी असं करा की हे बघा हा त्यासाठी असं करा. अल्फाचं घेऊया. मी काय करतो बघा, मी काय करतो बीटा अपॉन अल्फा म्हणजे 2 किंवा 2/1 2/1 म्हणतो. आणि इथं गॅमा अपॉन अल्फा इज इक्वल टू 3/1. 3/1. आता इथं करतो उलट इन्व्हर्टेंडो. हा मग अल्फा अपॉन गॅमा, अल्फा अपॉन गॅमा इक्वल टू 1/3. आता इथं बघा, इथं पहिल्या रेशोची दुसरी टर्म आणि दुसऱ्या रेशोची पहिली टर्म सारखे आहे का? आहे. ठीक आहे. आता इकडेही तसंच पाहिजे. पहिल्या रेशोची दुसरी टर्म आणि दुसऱ्या रेशोची पहिली टर्म सारखे आहे का? आहे. मग आता डायरेक्ट दोन्ही एकत्र करतो की. म्हणजेच बीटा ऍज टू अल्फा ऍज टू गॅमा म्हणजे काय लिहिणार इकडं? इक्वल टू 2 as to 3. अगदी बरोबर. लक्षात आलं का? अशा पद्धतीनं ह्या तिघांच्या मध्ये रिलेशन आहे बघा. अल्फा एकटा असेल तर बीटा दुप्पट आणि गॅमा तिप्पट. अशा पद्धतीनं यांच्यामध्ये तिघांच्या मध्ये मिळून रिलेशन आहे बघा. आणि तेच तुम्हाला रिलेशन असं दिलंय बघा. मग आता असं केलंय, आता इक्वल मधलं रिलेशन दिलंय. मग इक्वल मधलं रिलेशन घेण्यासाठी ह्याला इकडे घ्या आणि ह्याला इकडे घ्या. तेच रिलेशन कसं दिलंय बघा. मी जसं दिलंय का नाही हेच रिलेशन त्यांनी असं दिलंय. अल्फा इक्वल टू काय रे? बीटा अपॉन 2. बरोबर.
आणि अल्फा इक्वल टू इथं काय रे गॅमा अपॉन 3 गॅमा अपॉन 3 आणि मग त्यांनी इक्वेट करेल अल्फा म्हणजेच बीटा अपॉन 2 बीटाच्या निम्मा म्हणजेच गॅमाच्या 1/3 हेच रिलेशन असं दिलंय. आलं का लक्षात आलं का? ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघा एकदा काय शंका असेल तर सांगा मला लिहिता येईल का जाऊया नाही तर पुढच्या आर्टिकल कडं. झालं का? काय शंका नाही? बर ठीक आहे. आता ऑब्टेन दी रिलेशन म्हटलं काय तर सगळं लिहायचं बरं का. ऑब्टेन दी रिलेशन आणि शेवटचं रिलेशन पण लिहायचं. अल्फा इक्वल टू बीटा अपॉन 2 इक्वल टू अल्फा अपॉन 3 आपलं गॅमा अपॉन 3 हे सगळंच लिहायचं बरं का. आता बघायचं एक महत्वाचा मुद्दा आपल्याला काय रे पुढं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. हा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता स्पेसिफिक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण, हीट म्हणजे उष्णता किंवा उष्मा आणि कॅपॅसिटी म्हणजे धरून ठेवण्याची पात्रता, धारकता, धरून ठेवण्याची पात्रता बरं का. म्हणजेच थोडक्यात विशिष्ट उष्मा धारकता असं मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला. मग काय असतं बघा स्पेसिफिक हीट. एखादा सबस्टन्स घ्यायचा, समजा तुम्ही वॉटरची स्पेसिफिक हीट तुम्हाला काढायची तर वॉटरची स्पेसिफिक हीट काढण्यासाठी तुम्ही समजा यम एवढ्या मासचं वॉटर घेतलं. किती घेतलं? यम एवढ्या मासचं वॉटर घेतलं आणि तुम्ही त्याला हीट एनर्जी पुरवायला लागला. थर्मामीटर टाकलाय बरं का अगोदर थर्मामीटर टाकलाय आणि मग त्यावेळेचं टेम्परेचर आपण बघितलं आणि टेम्परेचर बघितल्यानंतर पुन्हा मी हीट द्यायला लागलो. हीट देईल तसं टेम्परेचर त्याचं वाढत जाणार आहे आणि वाढत 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 त्याचं टेम्परेचर समजा डेल्टा टी एवढ्यानं वाढलं. टेम्परेचर डेल्टा टी एवढ्यानं वाढलं आणि तेवढ्यासाठी मला समजा डेल्टा क्यू एवढी हीट प्रोव्हाइड करावी लागली. बघा यम एवढ्या मासचं वॉटर घेतलंय, डेल्टा क्यू एवढी हीट मला प्रोव्हाइड करावी लागली, त्यावेळी त्याचं टेम्परेचर डेल्टा क्यू एवढ्यानं वाढलं. मग माझा प्रश्न असा आहे मी जर युनिट मासचा सबस्टन्स घेतला म्हणजे वॉटर घेतलं युनिट मास 1 असणार आणि त्याचं टेम्परेचर सुद्धा मी 1च वाढवतोय, मग ते डिग्री सेल्सिअस असू नाही तर केल्विन असू दे, 1च वाढवतोय. असं जर असेल तर मला हीट किती द्यावी लागेल तर तेवढ्यासाठी मला किती हीट द्यावी लागेल त्यालाच म्हणायचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ दॅट वॉटर. आणि ती इथं यस न दाखवले, आम्ही नेहमी सी न दाखवतो पण इथं यस न दाखवले. ठीक आहे, यस तर यस. अजून एक चूक आहे बरं का या पुस्तकात, चूक अजून एक आहे ती मी तुम्हाला पुढे सांगतो. बोला ह्यासाठी मला किती हीट द्यावी लागेल? 1 कसं 1 रे? हे बघा यम एवढ्या मासचं वॉटर घेतलं आणि डेल्टा टी एवढ्या टेम्परेचर वाढवण्यासाठी मला डेल्टा क्यू एवढी हीट द्यावी लागली. तर 1 मासचं घेतलं आणि 1 डेल्टा क्यूचं घेतलं तर किती हीट? बर इकडे बघा, 4 मुलांना मी 32 चॉकलेट वाटले तर एकाला किती? 8. कसं काढलं लक्षात ठेवायचं. 4 बर
32 32 भागिले 4. 4. तेच मी काय म्हणतोय बघा, युनिट मासचा सबस्टन्स घेतला, आपलं एम एवढ्या मासचा सबस्टन्स घेतला, डेल्टा टी एवढ्याने टेम्परेचर वाढवलं, त्यासाठी मला डेल्टा क्यू एवढी हीट द्यावी लागली. तर युनिट मासच्या सबस्टन्सला युनिट डिग्रीनं वाढवण्यासाठी किती? डेल्टा क्यू डिवायडेड बाय M into delta T. बरोबर. डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम इंटू डेल्टा टी. आणि हे किती, हीच डेफिनेशन आहे स्पेसिफिक हीटची. कुणाची डेफिनेशन आहे? स्पेसिफिक हीट ऑफ दॅट मटेरियल. लक्षात आलं का? हा, मग स्पेसिफिक हीटची डेफिनेशन बघा, हे काय डेफिनेशनच आहे, फक्त इथं बदल करतो. इफ बघा डेफिनेशन पहिल्यांदा मॅथमॅटिकल. इफ m इक्वल टू 1 डेल्टा t इक्वल टू 1 देन काय s इक्वल टू डेल्टा क्यू. डेल्टा क्यू डिवायडेड बाय. हा, मग हेच शब्दात सांगायचं. हे बघा, हेच शब्दात सांगायचं. अमाऊंट ऑफ हीट required to unit mass substance. कसलं मास? Unit mass. Unit mass substance to rise its temperature by unit degree. To rise its temperature by unit degree. Unit degree. This heat, provided heat किंवा required heat is called specific heat capacity of that material. सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅसेस असेल. गॅसेसचं काही वेगळं नसतं बरं का, ह्यात दिलंय तुम्हाला गॅसेसचं वेगळं काय नसतं. पण ह्याला काय म्हणायचं माहिती आहे का? ह्याला म्हणायचं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कसली म्हणायचं त्याला? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. हा, युनिट मास घेतलंय. पण समजा तोच सबस्टन्स, बघा आता, तोच सबस्टन्स म्हणजे वॉटर असेल तर वॉटर, काय असेल तोच सबस्टन्स तुम्ही युनिट मासच्या ऐवजी मोल घेतला, मोल, एन मोल. आता ह्यात तुम्हाला मोलला म्यू म्हणा म्हटलंय बरं का, म्यू 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 नाही, एन पाहिजे तिथं. 17 वेळा ते. आणि ह्याला पण म्हटलंय म्यूच. कशाला? पुढं बघा, मोलार वेटला पण म्यूच म्हटलंय. काय बोंबलाय त्यांच्या पुढे 17 वेळा तेच चुकीचं सगळं देतात. एन आपण घेतोय की नाही मोल साठी केमिस्ट्री मध्ये, तुम्ही तेच घ्यायचं. आता मी काय म्हणतोय बघा, एम मासच्या ऐवजी एन मोलचा सबस्टन्स घेतला, त्याचं टेम्परेचर डेल्टा टी ने वाढवण्यासाठी मला डेल्टा क्यू एवढी हीट द्यावी लागली. तर युनिट मोल साठी युनिट डिग्रीनं टेम्परेचर राईज करण्यासाठी किती हीट द्यावी लागेल? आता डायरेक्ट सांगायचं, डेल्टा क्यू डिवायडेड बाय एन डेल्टा टी. बरोबर. डेल्टा क्यू डिवायडेड बाय एन डेल्टा टी. याला म्हणायचं, ही सुद्धा स्पेसिफिक हीटच आहे, पण याला म्हणायचं मोलार स्पेसिफिक हीट. कॅपॅसिटी आता सारखं म्हणत बसत नाही बरं का, नुसतं स्पेसिफिक हीट म्हणतो. हा, हॅलो, कॅपॅसिटी सारखं म्हणत नाही, नुसतं स्पेसिफिक हीट म्हणतो. कॅपॅसिटी आहेच पुढं. मग ही झाली प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आणि ही झाली मोलार स्पेसिफिक हीट. मग दोघांच्या मध्ये फरक काहीतरी दिसावा म्हणून आपण असं करूया की ह्याला व्हिडिओ पॉज झालाय. बॅटरी बदला, एकच मिनिट. हा, तोपर्यंत नजर टाका पुस्तकावर.
बसते का ते आता? हा झाला का चालू? हो. हा आता इकडे बघा, ह्याला मी SM म्हणतो आणि याला SP म्हणतो, किंवा तुमच्या पुस्तकात काय दिलंय बघा, ह्या मोलारला C अक्षरानं दाखवा म्हटले. कशाने दाखवा म्हटले? सी अक्षरानं दाखवा. ठीक आहे, आता जातो तुमच्या पुस्तकाप्रमाणे. शेवटी काय आम्ही ह्याला म्हणतो CM आणि ह्याला म्हणतो CP. हा पण जाऊ दे, असू दे, ह्याला S म्हणूया. म्हणजे ही प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट त्या सबस्टन्सची आणि ही मोलार स्पेसिफिक हीट. काय फरक आहे? फक्त इथं युनिट मास आहे आणि इथं युनिट मोल आहे. मग डेफिनेशन बघा, डेफिनेशन परत एकदा दोन्ही डेफिनेशन सांगतो. हे बघा, द अमाउंट ऑफ हीट required to rise the temperature of unit mass substance by unit degree. Amount of heat, त्यातलं वाक्य रचना वगैरे हे करत बसायचं नाही, इथं हे आहे ते दिसतंय ते सांगायचं. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू, कशाला रिक्वायर्ड? टू राईज द टेम्परेचर ऑफ कुणाचं? युनिट मास सबस्टन्स. किती ना? बाय युनिट डिग्री. इज कॉल्ड, इथं बघा, इज कॉल्ड प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. डेफिनेशन लक्षात आली का? आता ह्यातला मास शब्द आहे का नाही, युनिट मास, त्या मासच्या ऐवजी फक्त काय म्हणायचं इथं? युनिट मोल. युनिट मोल. बघा, ते वेगवेगळे फॉर्म्युला असल्यासारखं वाटतंय की नाही तुम्हाला? 7.26 आणि 7.27 आहेत का वेगवेगळे वाचल्यासारखं वाटतंय? नाहीत वेगळे, दोन्ही फक्त इथे एवढ्यातच फरक आहे. मोलच्या मासच्या ऐवजी तुम्ही काय घेतलं? मोलार मास घेतलं. आपल्या रेग्युलर मासच्या ऐवजी मोलार मास घेतलं. आणि मग ह्याची डेफिनेशन मध्ये फक्त एवढाच बदल करायचा, काय? युनिट मासच्या ऐवजी युनिट मोल. बस 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 बस, फक्त युनिट मासच्या ऐवजी युनिट मोल म्हणायचं. मग सांगा एकदा मला हे आणि जाऊया पुढे आपण. The amount of heat required to unit mole substance to raise temperature by unit degree. बरोबर. The amount of heat required to rise the temperature of unit mole substance by unit degree is called molar specific heat capacity of that substance किंवा material. समजलं का दोन्ही डेफिनेशन? आता ह्या दोघांच्या मध्ये रिलेशन बघूया, लागलीच ह्या दोघांच्या रिलेशन बघूया आणि मग गॅसेस कडे वळूया. बघा आता ह्या दोघांच्यात रिलेशन बघा. मास मी युनिट नाही ठेवणार, फक्त टेम्परेचर युनिट ठेवणार. फक्त कोणाला युनिट ठेवणार? टेम्परेचर. मग मला सांगा, dq अपॉन dt इक्वल टू काय झालं रे? बघा इथं घेतोय रिलेशन. डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी किंवा dq अपॉन dt इक्वल टू काय झालं रे? SM म्हणजे m इंटू s म्हणतो. हा, युनिट डिग्री राईज टेम्परेचर साठी एवढी हीट लागली बघा. युनिट डिग्री राईज इन टेम्परेचर साठी एवढी हीट लागली, ms एवढी. ह्याला असं पण म्हणतात बरं का, पुढे म्हटलंय बघा, हीट कपॅसिटी किंवा थर्मल कपॅसिटी म्हणतात. ह्या प्रॉडक्टला काय म्हणायचं? हीट कपॅसिटी, थर्मल कपॅसिटी. आहे पुढे आर्टिकल 7.64, त्यावेळी बघू तिथं. बरं ठीक आहे, आता इथं या. इथं पण dq डेल्टा क्यू बाय डेल्टा टी काय आलं रे? NC. अगदी बरोबर. मग काय झालं रे? काय झालं सांगा बाबू? युनिट हीट रिक्वायर्ड टू 1 डिग्री राईज करण्यासाठी. होय की 1 डिग्री आहे. दोन्ही बाजू कशा आहेत? इक्वल आली. हा, म्हणजे या दोन्ही बाजू कशा आल्या? इक्वल. बघा आता, म्हणजे ms इक्वल टू NC. मग मला सांगा, त्या घेतलेल्या सबस्टन्स मोलार मास जर m असेल, आपले हे मॉलिक्युलर वेट जर m असेल,
किंवा मॉलिक्युलर मास जर एम असेल, कॅपिटल एम घेतो बरं का, तर एन इक्वल टू काय रे? M divided by M. बरोबर, स्मॉल एम Small डिवायडेड m बाय divided by कॅपिटल capital M. Capital M. ही व्हॅल्यू इथं टाकतोय, इथं हा. टाकतोय, म्हणजेच एम एस Yes. इक्वल टू Small एम m. अपॉन एम सी. काय झालं रे सांगा बघू. M ला M cancel. एम ला एम कॅन्सल आणि हा कॅपिटल एम घेतो इकडं, म्हणजेच कॅपिटल एम इन टू M, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट इक्वल टू मोलर C. स्पेसिफिक हीट. हा. बघा, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटला, एखाद्या सबस्टन्सच्या प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीला जर आपण त्याच्या मॉलिक्युलर वेटनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्याच सबस्टन्सची काय मिळते? Molar specific capacity. Heat capacity. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. बरोबर, हे लक्षात ठेवा बरं का. It is the relation between molar specific heat and principal specific. Principal. समजलं का इथपर्यंत? हो. मग मला हो. युनिट सांगायचं स्पेसिफिक हीटच. बघून नव्हे इथं फळ्यावर बघून, ब्लॅकबोर्ड वर बघून. Specific heat. Joule. Degree. एसआय युनिट सांगायचं पहिल्यांदा. Joule per. हाँ. Joule बरोबर. per mole per जूल Kelvin. पर मोल केल्विन. बर, हा. ठीक आहे. डिग्री सेल्सिअस पण चालतो. हाँ. राईज इन टेम्परेचर केल्विन मधलं आणि डिग्री सेल्सिअस मधलं सेम असतं. हा, पण डिग्री सेल्सिअस पण चालतो. आता मला सांगायचं प्रॅक्टिकल युनिट मध्ये, हीटच्या प्रॅक्टिकल युनिट मध्ये बघूया कोण सांगतोय. ह्यात नाही पुस्तकात, उगाच चाळत बसू नका. प्रॅक्टिकल युनिट मध्ये प्रॅक्टिकल युनिट हीटचं काय आहे माहित नाही का तुम्हाला? कॅलरी, किलो कॅलरी. किलो कॅलरी किंवा कॅलरी, हा. त्यातलं एस आहे किलो कॅलरी. मग किलो कॅलरी मध्ये कसं करायचं बाळांनो? तर इथं जे काय आलंय त्याला 4200 ने डिवाइड करायचं आणि मग झालं बघा, किलो कॅलरी पर मोल केल्विन. 1 जूल पर मोल केल्विन म्हणजेच 1/4200 किंवा 4186 तुम्ही घेता ते किलो कॅलरी पर मोल. आता लक्षात घ्या, असू द्या काय हरकत नाही. बरं, सीजीएस मध्ये करा बघू. बरं, सीजीएस मध्ये अर्ग हा मोल मोल केल्विन. केल्विनचं केल्विनच आहे. केल्विन. ठीक आहे, ठीक आहे. हे सीजीएस मध्ये झालं किंवा डिग्री सेल्सिअस. आता मला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. जर तुम्ही या स्पेसिफिक हीट जर बघितल्या, स्पेसिफिक हीट टेबल दिलंय का शेजारी? बघितलं का? हा, तर स्टील जे आपण घर बांधण्यासाठी स्टील वापरतो सगळ्यात जास्त इलास्टिक, त्याची स्पेसिफिक हीट म्हणजे हीट उष्मा धरून ठेवण्याची क्षमता अतिशय कमी आहे बघा. म्हणजे जरा जरी हीट मिळाली तर लगेच टेम्परेचर वाढत. म्हणजे 1 डिग्री टेम्परेचर वाढवण्यासाठी त्याला त्याच्या युनिट मासला कमीत कमी हीट द्यावी लागते. आणि सगळ्यात जास्त कुणाची आहे बघा बरं? वॉटर. वॉटर. विश्वात म्हणतोय बरं का, सगळ्यात जास्त स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे वॉटरची. बाकी सगळ्यांचे त्याच्यापेक्षा कमी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मग वॉटरला सगळ्यात जास्त हीट घ्यावी लागते 1 डिग्री टेम्परेचरची वाढवण्यासाठी. म्हणून वॉटरचे उपयोग किती आहेत बघा. तुमच्या गाडीचे, ऑटोमोबाईलचे रेडिएटर असतात का ना, रेडिएटर, अरे पुढे जाळीचं असतं का? आतल्या बाजूचा बरं का, पुढे जाळीचा चौकोन असतो बघा आतल्या बाजूला. कधी पुढचं फुटल्यावर कधी आत बघितलं का? जाळीचा चौकोन असतो, तर त्याला रेडिएटर म्हणायचं.
त्या रेडिएटर मधून वॉटरच पास केलं जातं, वॉटर, आणि त्यात कुलंट टाकतात बरं का, म्हणजे वॉटरची स्पेसिफिक हीट अजून वाढवतात. म्हणजे 1 डिग्रीनं टेम्परेचर घेण्यासाठी वॉटरला भरपूर हीट घ्यावी लागते. आणि तेच कूल होताना म्हणजे ते फिरवलं जातं वॉटर बरं का, इंजिन जवळून असं ते वॉटर जातं, रेडिएटर मध्ये जातं, रेडिएटर मध्ये पुन्हा वारा लागत असतो रेडिएटरला, त्यामुळे आणखी कूल होतं. किंवा फॅन असतो तिथं रेडिएटरच्या तिथं, फॅन पण पुढे चालू असतो बघा, बघितलंय कधी? गाड्या आपल्या रे. हा, आणि मग ते वॉटर त्यात गेलं की कूल होतं, पुन्हा इंजिन मध्ये जातं, पुन्हा हीट घेऊन येतं, तिथं कूल होतं म्हणजे हीट देतं बाहेर सराउंडिंगच्या एअरला. अशा पद्धतीनं त्याला कुलंट म्हणतात. काय म्हणतात त्याला? कुलंट. तर कुलंट म्हणून या ऑटोमोबाईलच्या रेडिएटर मध्ये वॉटरच वापरतात. त्याचबरोबर आपल्याला जर शेकायचं असेल, समजा कुठं लागलं वगैरे, काय जखम झाली, तर शेक द्यायचा आपल्याला, म्हणजे वॉर्मिंग करायचं असेल, तर आपण एक पिशवी वापरतो बघा, आणि त्या पिशवीत काय गरम करून भरतो माहिती आहे का? वॉटर. का रे, का वॉटरच का? मी गोड तेल भरवू शकत नाही का गरम करून? वॉटरच का भरायचं? स्वस्त आहे म्हणून असं म्हणू नका बरं का, स्वस्त आहे म्हणून म्हणू नका. अरे साधी गोष्ट आहे. तुम्ही शेकायला वापरणार आहे की नाही, शेक द्यायला? हा, मग शेक देताना बराच वेळ होतो का नाही? मग मी जर ऑइल वापरलं तर ऑइल टेम्परेचर लगेच वाढणार आणि मी शेकेपर्यंत लगेच कमी होणार, कारण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कमी आहे, उष्णता धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे. वॉटर सगळ्यात जास्त आहे, म्हणजे वॉटरला तापायला पण वेळ लागणार आणि वॉटरला कूल व्हायला पण वेळ लागणार, कारण वॉटरला 1 डिग्रीनं टेम्परेचर कमी करण्यासाठी भरपूर हीट द्यावी लागणार. जसं भरपूर हीट घेतो 1 डिग्री टेम्परेचर वाढवण्यासाठी, तसं देताना सुद्धा भरपूर हीट दिल्याशिवाय त्याचं टेम्परेचर कमी होईल का? नाही. म्हणजे वॉटर बराच वेळ गरम राहतं. मग आपण स्वेल्स वगैरे जे काय असेल ते काय करतो, वॉर्म करतो, त्याला शेक घेतो म्हणतात. आलं लक्षात? आलं का? म्हणून हॉट वॉटर हे त्या हिटिंग बॅग मध्ये हॉट वॉटरच वापरलं जातं. बर, आता पुढे काय बघा मुद्दा, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस. आता गॅस मध्ये ह्यात काही फरक नाही बरं का, इकडे लक्ष द्या. लक्ष आहे का सगळ्यांचं माझ्या बोलण्याकडं? हा, आता ह्या डेफिनेशन मध्ये आणि गॅसेसच्या स्पेसिफिक हीटच्या डेफिनेशन मध्ये काडीचाही फरक नाही दोघात पण, प्रिन्सिपल पण आणि मोलार पण. मग तुम्ही म्हणाल का दिलं इथं असं? तर फक्त एक लक्षात ठेवा, ज्यावेळी स्पेसिफिक हीट आपण गॅसेसच्या बाबतीत डिफाइन करतो त्यावेळी ती फक्त ॲडियाबॅटिक चेंज मध्ये करतो, आयसोथर्मल चेंज मध्ये होत नाही. हे महत्वाचं एक कारण बरं का, एक कारण. आयसोथर्मल चेंज मध्ये आपण ह्याच्यात सुद्धा डिफाइन करू शकत नाही स्पेसिफिक. टेम्परेचरच बदलत नाही, मग टेम्परेचर बदलत नाही म्हणजे डेल्टा टी. हे आयसोथर्मल ॲडियाबॅटिक माहित आहे ना तुम्हाला? झालंय म्हणताय थर्मोडायनेमिक्स, इक्वेशन ऑफ स्टेट वगैरे झाले म्हणताय. मग मला सांगा आयसोथर्मल म्हणजे काय? बॉइल्स लॉ रे, टेम्परेचर कॉन्स्टंट. हा, मग आयसोथर्मल चेंज मी जर घेतला तर टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा टी किती? 0. म्हणजे एस किती? डेल्टा किंवा सी किती? 0 म्हटल्यावर नॉट डिफाइंड म्हणजे इन्फिनिटी. इन्फिनिटी. सी सुद्धा येणार आहे इन्फिनिटी, एस सुद्धा येणार आहे इन्फिनिटी. म्हणजे आयसोथर्मल चेंज मध्ये आपण स्पेसिफिक हीट डिफाइन करू शकत नाही. इट इज नॉट डिफाइन्ड. मग कुठल्या चेंज मध्ये करू शकतो?
ॲडियाबॅटिक. बघा Adiabatic. हा इकडे लक्ष द्या. ॲडियाबॅटिक चेंज मध्ये करू शकतो. आता बघा ॲडियाबॅटिक चेंज मध्येच आपण स्पेसिफिक हीट डिफाइन करू शकतो. मग ॲडियाबॅटिक चेंज जर आपण सॉलिड आणि लिक्विडच्या बाबतीत घेतला तर जनरली सॉलिड्स आणि लिक्विड्स नॉन कॉम्प्रेसिव्ह असतात, आहे का नाही? म्हणजे प्रेशर वाढवलं तरी व्हॉल्यूम मध्ये फारसा फरक पडत नाही. आलं का लक्षात? पण गॅसियसच्या बाबतीत मात्र प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूम लगेच कमी होतो कन्सिडरेबल, आणि व्हॉल्यूम वाढवला की प्रेशर कमी होतं का नाही? म्हणजे गॅसियसच्या बाबतीत तुम्हाला ॲडियाबॅटिक चेंज हा 2 प्रकारे तुम्ही घेता, 2 प्रकारे. आणि मग ॲडियाबॅटिक चेंज 2 प्रकारे, त्याला तुम्ही नाव पण दिलेत. काय नाव दिलेत रे? काय रे पोरं, निव्वळ मॅट आहेत रे पोरं. बहुतेक मला वाटते तास झाला, एक तर तासाला सुद्धा सरळ ऐकत नसणार आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, तास झाला की नुसते टीव्ही बघ, कुठं काय कर, हे मोबाईल बघा, असलंच काहीतरी करत बसलेले असणार आहेत. बघा त्यांना एकच गोष्ट केमिस्ट्रीमध्ये झाली, तीच फिजिक्स मध्ये मी कितीतरी वेळा सांगितले. आणि त्यातले तुम्हाला 2 ॲडियाबॅटिक चेंज 2 प्रकारे असतात, प्रकार नाव माहित नाहीत. अरे त्याला चार्ल्स लॉ, गेलुशाक लॉ म्हणताय तुम्ही. अरे चार्ल्स लॉ घेता का नाही? काल का परवाच घेतलाय रे मी. काय कॉन्स्टंट ठेवता? प्रेशर कॉन्स्टंट. बरोबर. आणि गेलुशाक लॉ आला व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवतो. म्हणजे ॲडियाबॅटिक चेंज 2 प्रकारचे आहेत, एकदा प्रेशर कॉन्स्टंट, एकदा व्हॉल्यूम कॉन्स्टंट, असं करू शकताय का नाही? कारण टेम्परेचर बदलतो. Isobaric and आयसोबारिक आणि आयसोचोरिक किंवा आयसोकोरिक. आयसोबारिक आणि आयसोचोरिक अशा पद्धतीनं 2 प्रकारचे, म्हणजे एकदा प्रेशर कॉन्स्टंट, एकदा व्हॉल्यूम कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट नाही. म्हणजे स्पेसिफिक हीट ही ॲडियाबॅटिक चेंज मध्येच आपण घेऊ शकतो, डिफाइन करू शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ॲडियाबॅटिक चेंज आम्ही 2 प्रकारे घेऊ शकतो. म्हणून स्पेसिफिक हीट सुद्धा 2 प्रकारे आम्ही गॅसेसच्या बाबतीत डिफाइन करू शकतो. एवढाच फरक आहे बघा. 2 फरक लक्षात आले का? गॅसेसच्या बाबतीत आम्ही ॲडियाबॅटिक चेंज 2 प्रकारे घेऊ शकतो. एकदा प्रेशर कॉन्स्टंट ठेवून आम्ही व्हॉल्यूम वाढवू शकतो किंवा व्हॉल्यूम चेंज करू शकतो, आणि एकदा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून प्रेशर टेम्परेचर बरोबर चेंज करू शकतो. आणि मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सुद्धा 2 प्रकारे आम्हाला डिफाइन करावी लागेल. ती प्रिन्सिपल असू दे नाही तर पोलर. म्हटलं का मनातल्या मनात? स्पेसिफिक हीट 2 प्रकारे. मग करूया डिफाइन. बघा डिफाइन करूया. पहिल्यांदा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट डिफाइन करूया. पहिल्यांदा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट, त्यातली नंबर 1 बघा, ऍट कॉन्स्टंट प्रेशर. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, त्याला म्हणतोय मी SP. झालं का? आता डेफिनेशन कशी करायची बघा, एकदम सोपं. मगाची प्रिन्सिपलची डेफिनेशन म्हणजे युनिट मासची लक्षात आहे का? त्यालाच फक्त शेपूट जोडायचं ऍट कॉन्स्टंट प्रेशर. शेपूट काय जोडायचं शेवटी? ऍट कॉन्स्टंट प्रेशर. मग बघा डेफिनेशन, द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड to rise the temperature of unit mass substance by unit degree rise in temperature at constant pressure
pressure Pressure. is called principal specific heat at constant pressure. Yes, P. Number two principalच म्हणजे यस. आता काय कॉन्स्टंट ठेवणार मी? Volume. व्हॉल्यूम कॉन्स्टंट. मगाचीच डेफिनेशन, काय बदल करायचा नाही, फक्त शेवटी जे शेपूट जोडलंय ना ऍट कॉन्स्टंट Volume. हे मगाशी प्रेशर जोडला, आता व्हॉल्यूम जोडणार असेल. हा बरोबर. मग सांग बघू बरं एकदा. अंकिता नव्हे काय आणि The amount of heat. हा काय? नाव तुझं काय म्हटलीस मग? सानिका. सानिका अंकिताच म्हणतोय. हा. The amount of heat required to rise 1 unit mass of body by 1 degree temperature. By unit degree temperature. हा. Unit degree temperature at a constant volume is called a space. बरोबर. The amount of heat required to rise the temperature of unit mass principle है. Unit mass substance by unit degree rise in temperature at constant volume is called specific heat. Principal specific heat at constant volume. समजलं का? आता इकडं मोलार मध्ये पण मी दोन प्रकार पाडू शकतो. मोलार मध्ये पण एक मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि दुसरं मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग आता डेफिनेशन बघा या दोघांच्या. आता प्रिन्सिपल मधून पहिल्यांदा मोलार मध्ये यायचं, म्हणजे डेफिनेशन मध्ये युनिट मासच्या ऐवजी काय म्हणायचं? मोलर. 1 मोल. युनिट मोल म्हणायचं. आणि युनिट मोल म्हटल्यानंतर बाकी सगळं तेच. प्रेशरला शेपूट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, व्हॉल्यूमला शेपूट ऍट कॉन्स्टंट. मोलार स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. चला सांगा. द अमाउंट ऑफ, सुरुवात तरी करा की रे, सुरुवात सारखीच आहे सगळी. The amount of heat required to rise in temperature of unit mole substance बरोबर at constant pressure is called. अरे युनिट मोल सबस्टन्स किती न वाढवणार टेम्परेचर ते राहिले की रे? Unit degree. पर युनिट डिग्री Rise in temperature. हा कधी? ऍट constant pressure. तुझं काय राहिलं बघ रे, हे बघ. The amount of heat required to rise the temperature of unit mole substance by unit degree. राहू दे एवढंच, युनिट डिग्री म्हण. बाय युनिट डिग्री किती न वाढवायचं ते पण सांगा. बाय युनिट डिग्री ऍट कॉन्स्टंट प्रेशर. तुझं फक्त बाय युनिट डिग्री एवढं राहिलं बघ त्यात. म्हण एकदा. आता हे सांग, हे सांग. हे झालं. The amount of heat required to rise the temperature of unit mole substance by unit degree at constant pressure is called molar specific heat of substance at constant pressure. हा आता हीच सांग, ही सांगा कोणतरी. The amount of heat required to rise in temperature of unit mole by unit degree at constant volume is called molar specific heat at constant pressure volume. At constant volume. ह्या गोष्टी कळल्या का रे तुम्हाला? आता पुढे काय बघा, रिलेशन बिटवीन प्रिन्सिपल अँड मोलार स्पेसिफिक हीट मगाशीच दिले. हे बघा इथं अजून आहे. हे बघा प्रिन्सिपल आणि मोलार मधलं रिलेशन एकच लक्षात ठेवायचं. प्रिन्सिपल मॉलिक्युलर वेट न मल्टिप्लाय केलं की मोलार येत. आता अजून एक रिलेशन तुमच्या पुस्तकामध्ये नाही बरं का. अजून एक रिलेशन तुम्हाला नाही. ते रिलेशन म्हणजे समजा मी ह्या दोन घेतल्या तर ह्यांच्यामध्ये रिलेशन काय, आणि हे दोन घेतलं तर ह्यांच्यामध्ये रिलेशन काय. असे एक दोन रिलेशन तुम्हाला उद्या देतो. ठीक आहे. एकदम आता ह्याच्यापर्यंत वाचायचं बघा. 7.63 उद्या चालू करणार आहे, त्याच्या अगोदरच वाचायचं. हा ठीक आहे. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू.